की बाबा अशी काही क्लास असतो की ज्याला ट्रीटमेंटची गरज आहे पण ते प्रायव्हेट अफोर्ड करू शकत नाही आणि त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पण जाण्याची इच्छा नसते. अशाही पेशंटला आपण खूप अल्प दरामध्ये म्हणजे जितकं कमी करू शकतो तितकं कमी करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. आणि मी नाही ओळखलं त्या काकींना, पण त्या काकी एकदम म्हणाल्या की नाही एकदा असंच अचानक त्यांना हार्ट अटॅक आलेला आणि ते आमच्याकडे आलेले आणि आम्ही पुढे वेळेत त्यांना पाठवलं. त्याच्यानंतर त्या एकदम ठणठणीत आणि ही आठवण ही त्यांनी मला करून दिली ऑब्व्हियसली. आणि जेव्हा मी गेले तेव्हा मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी सांगितले की नाही माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. जेव्हा आपण असं प्रतिसाद लोकांकडनं बघतो की खरंच तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला. कसं आहे, सामाजिक बांधिलकी ठेवून जेव्हा आपण एखादं काम करतो त्यात आपला काही स्वार्थ नसतो ऑब्व्हियसली. आता जिल्हा परिषदेची कितीतरी शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावरती. मला असं वाटतं की उलट अशा शाळांना आपण पुनर्जीवन दिलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे ह्या पदासाठी आपण अप्रोच करावं असं माझ्या डोक्यातही नव्हतं, पण बंटी पाटील साहेबांनी स्वतः मला प्रोत्साहन दिले की नाही मॅडम की बाबा तुम्ही पुढे यायला पाहिजे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज बघायला गेलं तर मी उजळवाडी पंचायत समिती या ठिकाणी आहे. या ठिकाणी असलेले काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार शिल्पा संदीप हजारे यांच्यासोबत आज आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. त्यांचं जे काही या मतदारसंघाला धरून व्हिजन आहे हे व्हिजन आपण जाणून घेणार आहे. आणि एकंदरीत बघायला गेलं तर प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे, लोकांशी भेटणं, बोलणं, चर्चा करणं, ह्या सगळ्या गोष्टींच्याकडून लोकांच्याकडून येणारा जो प्रतिसाद आहे हा प्रतिसाद देखील कशा पद्धतीने भेटतोय हे देखील जाणून घेणार आहे. मॅडम, आपलं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर 4 ते 5 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे. प्रचार खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. प्रचारामध्ये खूप चांगलं लीड घेतलेलं आहे. प्रतिसाद लोकांच्याकडून कशा पद्धतीने भेटत आहे? प्रतिसाद खूपच सुंदर आहे. ऍक्च्युली उजळवाडीचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मला 3 त्यांनी गावं दिलेली आहेत. एक म्हणजे ऑब्व्हियसली मी उजळवाडी आहे, सेकंड म्हणजे मोरेवाडी आणि तिसरं म्हणजे तामगाव आहे. तसं बघायला गेलं तर उजळवाडी आणि तामगाव ह्यांचं कनेक्शन माझं खूप क्लोज आहे ऑलरेडी. मोरेवाडी हा एरिया थोडासा माझ्यासाठी नवीन आहे थोडाफार. जेव्हा मी प्रत्येक घरात जाते तेव्हा असं वाटतच नाही की बाबा हे लोक माझ्यासाठी नवीन आहेत, कारण कशी बरीच लोक डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे मे बी बऱ्याच जणांना मी डायरेक्टली ओळखत नसले तरी पेशंट म्हणजे माझा वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे कुठं ना कुठं कनेक्शन्स असतात आणि त्या कनेक्शनच्यामुळे अशी खूप ती जवळची लोक अशी आम्हालाही वाटतात आणि त्यांचाही खूप आपुलकीचा मला प्रतिसाद तो जाणवतो त्यांच्या वागण्यातनं. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. म्हणजे असं वाटलं नाही की खूप आपण वेगळं काहीतरी लोकांमध्ये गेलोय, नवीन लोकांची काही ओळख झाली, असं काही वाटलं नाही. बरोबर. म्हणजे या आपल्या पेशाच्या निमित्तानं बघायला गेले तर प्रत्येक लोक आपल्याकडे वारंवार येत असतात आणि त्याचा फायदा कुठं ना कुठेतरी ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळते. मला म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला फक्त मी सांगते. एक मी आज असं एक गेले होते एका एरियामध्ये आणि मी नाही ओळखलं त्या काकींना, पण त्या काकी एकदम म्हणाल्या की नाही एकदा असंच अचानक त्यांना हार्ट अटॅक आलेला आणि ते आमच्याकडे आलेले आणि आम्ही पुढे वेळेत त्यांना पाठवलं. त्याच्यानंतर त्या एकदम ठणठणीत आणि ही आठवण ही त्यांनी मला करून दिली ऑब्व्हियसली. आणि जेव्हा मी गेले तेव्हा मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी सांगितले की नाही माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. जेव्हा आपण असं प्रतिसाद लोकांकडनं बघतो की खरंच तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला. नाही, मला आता ह्यामध्ये विचारायला तुम्हाला आवडेल की एक तर आपला पेशा जर का बघितला तर तुम्ही डॉक्टर आहात. बरोबर. तुमचं आरोग्य सेवेचं काम खूप चांगलं आहे. म्हणजे मी ते म्हणेन की एक सेवेचं काम आहे आणि ही जी आहे ते राजकारण आहे. मग या इकडचा पार्ट सोडून तुम्ही राजकारणाकडे कसं काय आणि ही येण्याचा निर्णय जो आहे तो काय घेतला? कसं आहे बघा, वैद्यकीय व्यवसाय आमचा आहे. वैद्यकीय व्यवसायाची बांधिलकी ठेवत ठेवत आम्ही बरीच सामाजिक कार्य करतो. पण काय होतं, सामाजिक कार्य करताना आपल्याला थोडेसे लिमिटेशन्स असतात. कारण काही कार्य करायचं आमची जरी इच्छा असली किती तरी आपण करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी थोडीफार आपल्याला पॉवर म्हणा, ताकद म्हणा किंवा काही आपल्या काय म्हणतो आपल्या कंट्रोलमध्ये काही गोष्टी नसतात ऑब्व्हियसली. जेव्हा पॉलिटिकली तुम्हाला एक थोडीशी पॉवर मिळते तर तुम्ही जाऊन लोकांना थेट मदत करू शकता, जी समाजकारणातून आपण नाही करू शकत. असं माझं म्हणजे एखाद्या वेळेला एखादं पद असेल तर त्या पदाच्या रूपाने आपण खूप चांगल्या पद्धतीने अजून लोकांची मदत करू शकतो, पोहोचू शकतो. मला सांगा, मग तुमचा हा सामाजिक प्रवासासोबत राजकीय प्रवास जो आहे तो कधीपासून सुरुवात झाली? ऍक्च्युली तसा विचार केला तर माझा स्पेसिफिक स्वतःच असं काही माहेरचं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाहीये. पण आमचे सर म्हणा किंवा आमचे सासरे म्हणा ते बऱ्याच 10-15 वर्षापूर्वी पॉलिटिक्स मध्ये ऍक्टिव्ह होते. पण काही कारणास्तव आम्ही आमच्या वैद्यकीय व्यवसायावरती जास्त जोर दिलेला. मग एक 3 वर्षापूर्वी अशीच मला एक संधी चालून आली. एक ग्रामपंचायत सदस्याचं साठी म्हणून एक संधी चालून आली. त्यावेळेस मी उभी राहिले ऍक्च्युली आणि तेव्हा पण लोकांचा प्रतिसाद खूप चांगला होता. त्या निमित्ताने मी ग्रामपंचायत मध्ये गेली, तिथून जवळून बरीच मी कामं बघितली आणि ऑब्व्हियसली जेवढं मला जमेल तेवढं 100% मी देऊन काम करण्याचा प्रयत्न केला. आणि
त्या ह्याच्यातूनच पंचायत समितीला पण परत एक संधी चालून आली. बरोबर. आणि मग मी विचार केला की जर आपण ह्या पदावरती गेलो तर ऑब्व्हियसली आपल्याला अजून काहीतरी लोकांसाठी चांगलं करण्याचा वे एक सापडेल असं या माझं म्हणणं. 3 वर्षामध्ये ग्रामपंचायत वरती आपण काम करत आहात. बरोबर आहे. ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक कणा आहे म्हणेन मी. हम्म. तर या ठिकाणी काम करत असताना कशा पद्धतीने आपल्याला अनुभव आले आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आपण ह्या पंचायत समितीकडे आता वळाला आहात, तर कसा हा प्रवास जो आहे त्या प्रवासामध्ये अनुभव कसे होते? अनुभव म्हणजे कसं होतं, युजली आपण बघतो ग्रामपंचायत लेवलवरती बऱ्याच वेळा बेसिक लोकांचे प्रॉब्लेम्स खूप आहेत. आता आपण अजून पण एक रुरल किंवा खेडेगावचा एरिया आहे. आपल्याला बऱ्याच वेळा जसं रस्ते असतील, पाणी असतील किंवा गटरी असतील, अजून आपण ह्यातच गुरफटलेलो आहे. पायाभूत सुविधा जे बेसिक आपण म्हणतो, तर बऱ्याच वेळा लक्षात येतं की बाबा या फंडातनं आपण ती कामं करू शकत नाही. आणि कसं एक लिमिटेशन्स पर्यंत आपण लोकांना मदत करू शकतो. म्हणजे हा निर्णय जो तुम्ही आता जस्ट मला आधीचा प्रश्न विचारला की पंचायत समितीसाठी तुम्ही का वळला, तर बेसिक हाच त्याचा मागचा रिझन कसा आहे की फंड्स जेव्हा पुरत नाही तेव्हा मग विनाकारण आपल्याला वेगवेगळ्या लोकांकडून जाऊन फंड्सची आपल्याला मागणी करावी लागते आणि वरून पण बऱ्याच वेळा मदत पोहोचू शकत नाही. जेव्हा आपण त्या पदावरती असतो ऑब्व्हियसली, तर आपण जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त फंड आणून जे मुद्दे जिथं आपण हात घालू शकलो नाही 3 वर्ष, तर ती आपण कशी सोडू शकतो याचा विचार आपण सहजपणे व्यवस्थित करू शकतो. हा मुद्दा जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मी पुढची बाबा आपण एक स्टेप पुढे जायला पाहिजे आणि अजून काहीतरी करायला पाहिजे, हा जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मी युजली हा निर्णय घेतला. 3 वर्ष मॅडम आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खूप कार्यरत आहात, चांगल्या पद्धतीने काम करत आहात, तर केलेली काय काय कामं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील? सर्वात प्रथम म्हणजे मला ऋतुराज दादांचे आभार मानावे लागतील, कारण त्यांनी जी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जी 13 गावं जोडलेली आहेत. आज जरी आपण बघितलं तर उजळणीमध्ये सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा. पाणी म्हणजे अगदी पहाटे 2 वाजल्यापासून येतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा प्रॉब्लेम येतो आणि येतो तो पण फार कमी दाबाने येतो. मग दादांनी जी योजना आणली आहे ती आपल्यासाठी वरदानच आहे तसं बघायला गेलं तर मुळात. मग ती जी योजना आणली ती खूप विचार करून आणली. ऑलमोस्ट या योजनेसाठी पहिल्यांदा त्यांनी 150 कोटी रुपये त्यांनी जे फायनान्स दिलेला, पण त्याच्या लक्षात आलं की खूप एक्सपान्शन झपाटीने होत आहे आणि जरी ही योजना आता आपण लागू केली तर ती आपल्याला फ्युचर पर्यंत कशी ती आपल्याला म्हणजे पुरेल याचा विचार करून ऑलमोस्ट त्यांनी फ्युचरच्या 50 वर्ष 50 इयर्सचा जो विचार केला आणि सगळ्या त्यांनी गावांचं सगळं पॉप्युलेशन त्यांनी रिवाइज केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ऑलमोस्ट 344 कोटी रुपयेचं बजेट त्यांनी त्याला दिलेलं आहे. आणि ती योजना आता खूप चांगल्या प्रमाणात चालू आहे आपल्या गावामध्ये आणि ऑब्व्हियसली एक थोड्या दिवसात किंवा एक थोड्या काळावधीत तो पूर्ण होईल आणि त्याचा खरंच खूप फायदा होईल आपल्याला आणि ते खूप महत्वाचं एक काम आहे. त्याच्याबरोबर जे गाव लेवलला जी कामं आहेत, सर्वात प्रथम म्हणजे आपण ऑलमोस्ट लाईक झाडं जगवा आपण आजकाल म्हणतो, ते खूप महत्वाचं आहे. ऑलमोस्ट 4000 झाडं आम्ही लावलेली आहेत सगळ्या वॉर्डात. त्याच्याबरोबर जी भटकी कुत्री आहेत त्याचं निर्विजीकरण करणे, तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याच वेळा एअरपोर्ट साईडला म्हणा किंवा कॉलनी एरियामध्ये लहान मुलं खेळत असतात आणि बस आपल्याला अनुभव पण येतात की ती कुत्रे वगैरे चावतात आणि रिस्क असतो रेबिसच्या वगैरे, आपण ते केलेलं आहे. उजळ्यावेळी जर तुम्ही विचार केला तर आपल्याला असं मेन एंट्रन्स नाही गावात येण्यासाठी आणि हा खूप म्हणजे महत्वाचा मुद्दा होता. गेली 10 ते 15 वर्ष त्याच्यावरती बरीच चर्चा झाली पण काही केलं गेलं नाही. तर गावातले जे सरपंच आहेत किंवा बाकी वरिष्ठ लोक आहेत किंवा सदस्य आहेत, जेव्हा हा मुद्दा आम्ही ऋतुराज दादांसमोर मांडला तेव्हा दादांनी खूप त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि मग नंतर त्याच्यासाठी म्हणून मेन एंट्रन्स आणि जो ब्रिज फ्लायओव्हर त्यांनी तो नसताना सुद्धा मंजूर करून दिलाय. जर आपण बघितलं तर उजळेवाडीची तो उजळाई देवीचं जे मंदिर आहे आपलं, तर तिथं सांडपाणी भरपूर येतं ऑब्व्हियसली, तर त्याच्यावरती STP प्लांट आपण म्हणजे हे केलेलं, त्याच्यासाठी बजेट पण लावलेलं आहे. ते पण खूप लवकर आपलं काम चालू होईल. त्याचबरोबर सध्या सगळीकडेच आपण बघतो की घनकचरा म्हणजे घनकचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्लास्टिक्स असतील हे असतील, त्याच्यासाठी आपण एक घनकचऱ्यासाठी म्हणून एक चांगलं प्लांट सुद्धा आपण उभारणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण बजेट ऑब्व्हियसली लावलेलं आहे आणि तेही काम आपलं मंजूर झालेलं आहे. अशा विविध प्रकारची आपण कामं घेतली. त्याचबरोबर छोटी मोठी कामं जशी की कुठे गटरी नसतील किंवा कुठे रस्ते डॅमेज असतील, अशीही आपण छोटी मोठी कामं ऑब्व्हियसली आपल्या वॉर्डमध्ये तर करतोच करतो. मग तुम्ही या मुद्द्यांवरती निवडणुकीसाठी सामोरे जात आहात का? हे जे निवडणुकीला आता म्हणजे आपण आजवर केलेली जी काही कामं आहेत ह्या कामांना घेऊनच निवडणुकीला सामोरे जात आहात? ही कामं आहे, जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बऱ्याच वेळा अजून आपल्याला काहीतरी डेव्हलपमेंट्स करायचे असतात पण ते आपल्या हातात नसतात. हा तर एक भाग झाला. त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं की बाबा बऱ्याच वेळा महिलांचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगते की जे महिला आहेत की ज्या बाबा घरात असतात, त्यांना खूप इच्छा असते की बाहेर जाऊन काम करण्याची
किंवा सेल्फ डिपेंडेंट व्हायची थोडक्यात, पण त्यांना पॉसिबल नसतं घर किंवा घराची जबाबदारी. बऱ्याच वेळा जेव्हा आपण ह्या पदावरती जातो तेव्हा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणं, म्हणजे त्यांना घर बसल्या आपण उद्योग वगैरे देणं, अशा पण आपण काही गोष्टी करू शकतो किंवा काही स्किल डेव्हलपमेंट्स वगैरे त्यांच्यामध्ये डेव्हलप करू शकतो. त्याचबरोबर माझं असं मत आहे की आपण बऱ्याच वेळा बघतो की आजूबाजूला आपल्या एरियामध्ये MIDCs भरपूर आहे आणि एक असं होतं की मुलं अगदीच म्हणजे 18-19 वर्ष झाले की लगेचच लाईक जॉब्स वगैरे कडे जातात आणि शिक्षण हे त्यांचं मागं पडतं कुठेतरी. तर माझी अशी इच्छा आहे की बाबा मुलांनी उच्च शिक्षित होऊन आणि काहीतरी स्वतःसाठी म्हणजे बिझनेस असेल, जॉब असेल, बाबा जो अजून आपल्या रुरल एरियामध्ये जो असेल की MIDC मध्ये जॉब करण्याचा जो आहे तिथून थोडासा एक काहीतरी वेगळा विचार करून वेगळी काहीतरी कल्पना घेऊन एक स्टेप पुढे जावं असं सुद्धा मला असं वाटतं. त्या विजन माझं, त्या विजन मध्ये माझा तो एक मुद्दा आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करावं आपण असं. हे झालं मॅडम ऍक्च्युली तरुणांच्यासाठी. महिलांच्यासाठी असं स्पेसिफिक काही विजन आहे का? महिलांसाठी जसं की मी सांगितलं की स्किल डेव्हलपमेंट आपण करू शकतो. त्यांना काहीतरी एखादा कोर्स करून देणं किंवा फॉर एक्झाम्पल पार्लरचे कोर्सेस असतात किंवा टेलरिंगचे कोर्स असतात, घर बसल्या बसल्या करू शकतो किंवा शिलाई मशीन्स वगैरे आपण आपल्या ह्याच्यातनं देऊ शकतो. त्याच्याचबरोबर डंग मशीन असेल वगैरे ते आपण देऊ शकतो. ह्या सगळ्या आपण महिलांना लाईक सबलीकरण, त्यांना सेल्फ डिपेंडेंट, म्हणजे कसं असतं बघा, जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी कमवता ऑब्व्हियसली तुमच्यामध्ये तो एक कॉन्फिडन्स येतो, तुम्ही 4 चौघांमध्ये जाऊ शकता आणि व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करू शकता. मग हे मला असं वाटतं की सध्याला तरी खूप गरजेचं आहे. बरोबर. पलीकडच्या बाजूला आता आपला हा जर का मतदारसंघ बघितला तर निम शहरी आहे असं मी म्हणेन, कारण काहीसा भाग बघायला गेलं तर शहराला लागून आहे आणि काहीसा भाग बघायला गेलं तर थोडासा गावाला, म्हणजे गावासारखा बघितलं तर या दृष्टिकोनातून बरेचसे शेतकरी सुद्धा आपल्या या मतदारसंघामध्ये, त्यांच्यासाठी आपलं काय नेमकं विजन असणार? शेतकरी लोक आहेत त्यांना सुद्धा बाबा काही कडबाकुटीची मशीन्स असतील किंवा जसं की आता आधुनिक शेती, ऑर्गॅनिक शेती म्हणा किंवा आधुनिक शेती, बऱ्याच वेळा बरेच शेतकरी पारंपरिक शेती करतात, तर त्या दृष्टिकोनातून त्यांना काही प्रशिक्षण वगैरे देणं हे आपण करू शकतो किंवा काही मशिनरीज आपण अवेलेबल करून देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीतून सुद्धा आपण त्यांना थोडासा हातभार देऊ शकतो असं मला वाटतं. या निवडणुकीसाठी सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेब असतील किंवा ऋतुराज दादा असतील, यांनी कशा पद्धतीने आपल्याला प्रोत्साहित केलं? सर्वप्रथम म्हणजे ह्या पदासाठी आपण अप्रोच करावं असं माझ्या डोक्यातही नव्हतं, पण बंटी पाटील साहेबांनी स्वतः मला प्रोत्साहन दिलं की नाही मॅडम, की बाबा तुम्ही पुढे यायला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे 2, एक तर माझा वैद्यकीय जो व्यवसाय आहे त्याच्यानी खूप सामाजिक बांधिलकी बरेच आम्ही कार्य केलेले आहेत, तो एक मुद्दा झाला. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य गेली 3 वर्ष मी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरीच आम्ही विकास कामं केलेली आहेत आणि त्याचीच पोचपावती म्हणू शकता तुम्ही की बाबा साहेबांनी आम्हाला प्रोत्साहन केलं आणि त्यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन पण केलं त्या बाबतीत आणि म्हणून मग मी हा निर्णय घेतला. खरं बघायला गेलं तर मॅडम, वैयक्तिक म्हणजे मी म्हणेन की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 3 वर्ष आपण काम करतच आलेले, पण वैयक्तिक तुम्ही म्हणून या भागातल्या लोकांसाठी अशी काही कामं केलेली आहेत का? म्हणजे तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून असली, इतर असेल म्हणजे आरोग्य कॅम्प किंवा इतर? बरोबर आहे. आता गेली 14-15 वर्ष आम्ही वैद्यकीय व्यवसाय देतो. सर्वात प्रथम म्हणजे आमच्या हॉस्पिटलतर्फे आम्ही बरीच कॅम्प घेतो, म्हणजे लाईक BP असेल, शुगर असेल, ECGचा कॅम्प असेल, हे आम्ही सातत्याने आमचं चालूच असतं हे काम. त्याचबरोबर ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील आणि आम्ही रुटीन म्हणजे आमचं IPD, जसं आपण ऍडमिट करून पेशंटला ट्रीटमेंट देतो, तिथेही बऱ्याच वेळा आम्हाला जाणवतं की बाबा अशी काही क्लास असतो की ज्याला ट्रीटमेंटची गरज आहे पण ते प्रायव्हेट अफोर्ड करू शकत नाही आणि त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पण जाण्याची इच्छा नसते. अशाही पेशंटला आपण खूप अल्प दरामध्ये, म्हणजे जितकं कमी करू शकतो तितकं कमी करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणा, म्हणजे एक असं आम्हाला असं वाटतं की बाबा आपला निसर्ग हिरवा राहावा, म्हणून आम्ही स्वतः एक संकल्पना चालू केली की प्रत्येक आमचा पेशंट जेव्हा डिस्चार्ज येतो आम्ही त्याला प्रत्येक एका पेशंटला झाड देतो, जेणेकरून की त्यालाही ते झाडाचं महत्व कळावं आणि डिरेक्टली इनडायरेक्टली जर प्रत्येक पेशंट असं जर झाड लावत गेलं तर तुम्ही स्वतः इमॅजिन करा की किती वर्ष झालं? गेली जवळपास एक नाही म्हटलं तरी 10-12 वर्ष झाली. आणि ह्याच्यासाठी प्रत्येक रोप वगैरे आम्ही स्वतः आम्ही विकत आणतो आणि स्पेसिफिकली आम्ही रोपं देताना पण चांगली देतो, म्हणजे फळांची झाडं वगैरे देतो. आणि आनंद कधी होतो की जेव्हा तो पेशंट एक झाड लावल्यानंतर जेव्हा त्याला फळं येतात, म्हणजे अगदी माझ्या बऱ्याच पेशंटनी मला पेरू आणि सीताफळ म्हणा किंवा त्याची फळं सुद्धा आणून दिली. बरोबर. म्हणजे तेव्हा आनंद होतो की बाबा आपण एखादा उपक्रम चालू केलाय आणि खरंच तो छान वाटतो. म्हणजे असं उपक्रम जेव्हा आपण बघतो म्हणजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आपण फुलाची पाकळी तरी काहीतरी करतो, त्याचा खूप आनंद वाटतो मला. शिक्षणाविषयी मॅडम काय सांगाल? एकंदरीत बघायला गेले तर मतदारसंघामध्ये असलेली जे काही शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, त्यांचा दर्जा थोडासा ढासळलेला दिसतोय. तर तुम्ही या पदावरती आल्यानंतर ह्यासाठी काय नेमकं काम करणार आहात?
सर्वात प्रथम मला तर असं वाटतं की ज्या जिल्हा परिषद शाळा असतात त्यांना आपण थोडंसं बळकट करायला पाहिजे. म्हणजे शिक्षण आहेच, मी असं म्हणत नाही की त्यांचा दर्जा खाली ऑब्व्हियसली, पण कसं झालंय आता आता कम्प्युटरचं युग आहे, तर ई लर्निंग वगैरे आहेत, तर या सुविधा अजून तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीये. माझं असं म्हणणं आहे की तर जर त्या सुविधा आपण तिथपर्यंत जर आपण पोहोचवल्या 100%, तर जी आता पालक आहेत म्हणजे जे मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये पाठवतात, तर तीच लोक ऑब्व्हियसली आपण बघत असाल की आता जिल्हा परिषदची कितीतरी शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. तर मला असं वाटतं की उलट अशा शाळांना आपण पुनर्जीवन दिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की बरीच जी गरिबांची मुलं असतात ती तिथं शिकतात, आणि म्हणून अशा शाळांना जर आपण बळकट केलं, जर आपण सुविधा पुरवल्या, तर 100% आपण जो बेस, आपला जो बेसिक जो लेअर असतो त्यांना जर आपण प्रॉपर एज्युकेट केला, तर ऑब्व्हियसली आपली पुढची पिढी अजून सुद्धा जास्त एज्युकेटेड होईल आणि एक स्ट्रॉंग बेस आपला तयार होईल असं मला वाटतं. तुम्ही स्वतः आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहात. पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी आपलं नेमकं कशा पद्धतीनं धोरण असेल? मला असं वाटतं की सगळ्यात प्रथम जर महिलांचा विषय आपण घेतला, तर बऱ्याच वेळा असं होतं की महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत बऱ्याच वेळा. तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी काहीतरी कॅम्प अरेंज करणे, लाईक छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसे की आपण आता एक HB चा कॅम्प अरेंज केला, जरी आपण ती साधी टेस्ट जरी केली तर त्यातनं आपल्याला लक्षात येतं. बऱ्याच महिला काय करतात की दुर्लक्ष करतात स्वतःच्या हेल्थकडे. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याचा अवेअरनेस म्हणजे ऍक्च्युअली माझी ती इच्छा आहे की आपण असे कॅम्प्स वगैरे कराव्या. सध्या मी जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा अंगणवाडी असेल तिथं पोषण आहार वगैरे याच्याबद्दल माहिती देते किंवा त्याच्याबद्दल आम्ही थोडासा अवेअरनेस क्रिएट करतो. तर मला तो एक मुद्दा असा वाटतो की बऱ्याच वेळा ब्रेस्ट कॅन्सर जो की क्युरेबल आहे, म्हणजे असं काही नाही की आपण जर वेळेत त्याला डिटेक्ट केला तर आपण चांगल्या पद्धतीने तो क्युअर करू शकतो, तर त्याच्याविषयी जर असं थोडीशी जनजागृती करणे. त्याचबरोबर जसं की महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर वगैरे असतात, बऱ्याच वेळा सिम्पल काही असतात गोष्टी की जरा आपण हेल्थ आपली जर व्यवस्थित मेंटेन केली, क्लिनलीनेस म्हणा, ह्या गोष्टींकडे आपण थोडंसं लक्ष दिलं, तर त्या पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जर छोट्या वाटतात, पण तिथून आपण बऱ्याच जणांना लाईक एक मोठ्या रिस्क पासून वाचू शकतो. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण करू शकतो, असं माझं मत आहे. मला सांगा, शिल्पा हजारे मॅडमनाच का निवडून द्यायचं लोकांनी, असं तुमच्या काम म्हणा किंवा ह्या इतर गोष्टी? बघा, जर तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघितलं तर मी आता माझ्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की बाबा कसं सामाजिक बांधिलकी ठेवून जेव्हा आपण एखादं काम करतो त्यात आपला काही स्वार्थ नसतो ऑब्व्हियसली. आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही बरेच पेशंट फ्री मध्ये ट्रीट करतो किंवा बऱ्याच जणांना आपण उपचार देताना सुद्धा अगदी अल्प दरात देतो, आणि त्याचबरोबर जर माझं तुम्ही काम बघितलं माझ्या वॉर्डामध्ये वगैरे, तर आपण ते पण बऱ्याच प्रमाणात केलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही असा माणूस निवडून द्यायला पाहिजे की जो एक सामाजिक बांधिलकी त्याच्याबरोबर तो विकास घडवून आणणे, हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही मला निवडून द्यायला काही हरकत नाही. काम बघून. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांना, मतदारांना, नागरिकांना आव्हान काय करा? मी आव्हान एवढंच करेल की मी गेली 15 वर्ष वैद्यकीय व्यवसाय करतेय. ते व्यवसाय करता करता मी एक सामाजिक बांधिलकी ठेवून तो व्यवसाय केलेला आहे. त्याचबरोबर गेली 3 वर्ष झाली मी सदस्य या पदावरती आहे आणि विकासाचीही कामं केलेली आहे. तर मी एवढंच म्हणेन की मतदान करताना, शेवटी मतदान करणं हा प्रत्येकाचा स्वतःचा एक अधिकार आहे आणि हक्क आहे, तो बजावताना तुम्ही खूप विचार करून बजावला पाहिजे. आणि असंच म्हणेन, तुम्ही अशाच व्यक्तीला मतदान करा की जो सुशिक्षित आहे, सामाजिक बांधिलकी जपणारा आहे आणि विकासाची कामं करणारा आहे. खरं बघायला गेलं तर केके चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शिल्पा मॅडमांच्या सोबत संवाद साधला. त्यांचं जे काही व्हिजन आहे या मतदारसंघाला धरून ते जाणून घेतलं. मी प्रत्येक वेळेला म्हणत असतो की एक सुशिक्षित, उच्च शिक्षित लोकांनी राजकारणाकडे वळायला पाहिजे, आणि तुमच्या रूपाने आज ते कुठं ना कुठंतरी सत्यात उतरताना बघायला मिळते, याचा मनस्वी एक आनंद आहे. कारण राजकारण हे एक चांगलं समाजकारण आहे अशा पद्धतीने बरेच लोक बोलतात, पण समाज ह्या राजकारणाकडे वळत मात्र कोणी नाही. चांगल्या पद्धतीनं त्यांचं एक व्हिजन आहे की या मतदारसंघ बघितला, हा उजळाईवाडी जो काही पंचायत समितीचा मतदारसंघ बघितला तर तो नागरी मतदारसंघ आहे, असं मी म्हणेन की ग्रामीण टच नाहीये, थोडासा शहरी टच जास्तीचा आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, लोकांच्या मागण्या वेगळ्या आहेत. पायाभूत सुविधांच्या सोबतच इतर ज्या काही सोयी सुविधा असायला पाहिजेत त्यांच्या अपेक्षा इथं लोकांच्या जास्तीच्या आहेत, आणि या लोकांच्या अपेक्षा जाणून घेऊन मतदारसंघ बघून त्यानुसार काम करण्यासाठी मी तयार आहे, अशा पद्धतीचं मत मॅडमनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथे थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.